नमस्कार, लक्ष्मण टॉक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आज 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिन या निमित्त आज नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागातर्फे कायदेशीर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तर त्यामध्ये आज आपल्यासोबत एक असे व्यक्ती आहे की त्यांच्यावर गेल्या काही महिन्यामध्ये अन्याय झाला, अत्याचार झाला। तर त्यांच्यावर एक विधी सेवा प्राधिकरण किंवा जिल्हा न्यायालयाकडून एक मदत मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग जी की खरी हकीकत आहे तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया। आणि आज मानवाधिकार दिन असल्यामुळे आपण भारत देशात आहोत, भारत देशाला मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आणि कुणावरही अधिकार हे होणार नाही, अन्याय होणार नाही। भारतीय राज्यघटना कलम 14 नुसार कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत। तर त्याच्यानुसारच आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करूया आणि झालेला प्रसंग तुमच्या तोंडून आहे। नाव सांगा। नमस्कार, तुमचं नाव काय? मारुती फिराजी जटाकर, गाव आतपूर, तालुका करमाळ, जिल्हा नांदेड। तर तुम्ही एकंदरीत काम करण्यासाठी बाहेर गावी गेला होता, तर कुठपर्यंत गेला होता? तर आम्ही धर्माबादून नगरला गेला सर। अगोदर नगरला नगरला गेल्यानंतर सर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्ही बसल्या होत्या सर। 10-11 जण होते सर, एका गावचे नव्हते सर, म्हणजे प्रत्येक गावचे। नगरला 11 जण गेले? 11 जण गेले। नांदेडून तुम्ही एकटेच होतात का? नाही सर, खाली एक मुलगा होता बाला, 2 जण। नगरहून पुढं कुठं गेला? नगरहून सर म्हणला की सर, मग अचानकच बाहेर बसल्यानंतर एक एजंट आला सर। त्याने विचारला सर, मित्रांनो कुठं आल्या, कुठं चालल्या? आणि म्हणल्या कामाच्या शोधामध्ये आल्या। तो म्हणला सर कामाला येते का? म्हणला हो येते सर। तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा होता का? तसं तो एजंट आलेला नाही सर, कोणी अनोळखी व्यक्तीसोबत काम करण्यासाठी बाहेर काम आहे म्हणून सांगितलं सर। आम्ही म्हणलं सर कामाला येतो म्हणून आम्ही त्याला सांगितलं। ते म्हणला 3 टाइम जेवण म्हणला, थोडी पगार म्हणला, सकाळी 10 वाजता जायचं म्हणला कामाला, संध्याकाळी 5ला सुट्टी आहे म्हणला। ते पुरं गेलं। मला नगरहून कुठे नेले त्यांनी कामाला? नगरमध्ये सर आम्हाला 2 एका गाड्या दिल्या सर। गाड्यामध्ये एका गाडीत 5 आणि एका गाडीत 6 जण सर। जवळपास 4 ते 5 घंटे सुमारामध्ये रात्रीच्या टाईमला गाड्या उभा केला। त्या लोकांची त्याचे 2 गाड्या आले त्यांच्या पुढून त्यांचे 2 गाड्या आले। मला उतरून दिला नाही सर, काय ते बोलून त्याला काय पैसे घेऊन त्याला तुम्हाला पुढं पाठवलं, आम्हाला त्याच्या हवाली करून टाकून देऊन दिला सर। ते हवाली केल्यानंतर तुम्ही कुठं गेला? तिथून सर आम्ही जे आम्हाला काम घेणारे लोक आहेत ती लोक आम्हाला त्याच्या कामाच्या जागी नेले सर। त्या गाडीमध्ये संध्याकाळचे 11-12 वाजले सर। 12 वाजता तर संध्याकाळच्या टाईमला भूक लागली, जेवायला द्या आम्हाला। तो म्हणतो सर गुत्तेदाराचा मुलगा आहे, गुत्तेदार म्हणतो सर माय कमावली, बाप कमावला, तुम्हाला याला जेवण द्यावा। मारला सर, मारून सर मग लाईनीला झोपल्या तर सर साखळीनं लॉक केलं सर आम्हाला। तुम्हाला साखळीने लॉक ठेवले तिथं कामावर गेल्यावर? काम कशा प्रकारचं, काय काम करायचं तिथं? सकाळी म्हणजे सर ते वीर अशी भयानक आहे सर। ते सकाळी कोणतं न माणूस दिसता आम्हाला विहिरीमध्ये उतरायचे सर सकाळी आणि दिवसभर मध्ये ठेवायचे सर। संध्याकाळी अंधार झाले की 7 किंवा 8 वाजता वर काढायचे। त्या गावातल्या व्यक्तींना माहित नव्हतं का तुम्ही तिथं काम करताय म्हणून? नाही सर, ते लोक त्यांना सांगले सर की या लोकांना फोनचं काही संपर्क दे नका, फोन वगैरे काही दे नका, दिल्यास पळून गेले ते पळून गेल्यानंतर तुमचं काम बंद पडेल म्हणून त्याला अगोदर धमकी दिली सर। आणि मग तुम्ही विहिरीतून वर आल्यानंतर राहायला काय होतं तिथं? राहायला काय नव्हतं सर, म्हणजे सर असंच आता वर सर जमिनीवरच झोपाव सर। जमिनीवर झोपाव सर। भूक लागली म्हणजे सर मारहाण करायचं लाकडानं, त्याने याच्यानं मारत गेले आणि तुमच्या पायाला बेड्या बांधून ठेवायचं दररोज संध्याकाळी। मग तुम्ही कसं राहिलं मग बेड्या बांधून? काय त्यांना नाही काय म्हणावं तर सर रेटे द्यायचे सर, त्याला नाही मारायचं, त्याला नाही मारायचं सर। आणि मग पुढं आता तुम्ही आज 10 डिसेंबर तुम्ही तो उपस्थित आहात, एकंदरीत मग तुमची सुटका कशी झाली?
सर आमच्यातला एक व्यक्ती मुलगा पळून गेला सर हिंगोली मधला आहे. त्याच्या पायाला बेडी नव्हती का? नाही सर ते रात्रीच्या टाइमला झोपल्यानं सर ते गुत्तेदाराचा जे मुलगा आहे ना सर आमच्या बाजूला झोपत गेला. त्यानं मोबाईल बघायचा सर चार्जिंग संपली ते चार्जिंग लावून त्याच्या बोर्डाखाली चावी ठेवायचं. हां, बोर्डाखाली. त्यानं मग ते आम्ही विचार केला असं तसं असं ते Plan केला. प्लॅन केला सर. ते मुलगा लढू लागला ना सर आम्ही म्हणला सर मग त्या दिवशी विचार केला की याला झोपून दिला चाव्या काढून सर एकल्याची आम्ही त्याची चावी काढून त्याची सुट्टी केली सर. तो मुलगा पळून कुठे गेला? पळून सर ते मुलगा गावाकडे गेला सर. गावाकडे जाऊन सर गावातल्या काही माणसांना सांगून त्याच्या काकाला त्याचा चुलत भाऊ दुसऱ्या हिरीवर होता ना सर. चला म्हणला काका भाऊ मारते म्हणला आता दुसऱ्या हिरीवर राहा म्हणला त्यानं धोक्यात आहे म्हणला. ते काय विचार केले सर खरखरच असेल म्हणून सर ते काय खरं वाटलं नाही अगोदर वाटलं नाही सर. ते त्या गावची 2 गाड्या करून 40 माणूस आले सर. मग आल्यावर सर डोकीमध्ये आलेच सर. मग तुमचे सर्व एक अनुभवी माणसं त्याच्यामधले एक कळणारे एक 2-3 सर असं म्हणलं की सर इतक्या दूर आले आपण आले आपण एकदम काय आपल्या हातामध्ये गेलो म्हणून समजदार व्यक्ती. तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितले मग सांगितल्यानं PSI बी काय खरं पटना गेलं सर. अंग्रेज जमाना का म्हणजे तसलं व्हायला पोलीसवाले काय म्हणजे अंग्रेजी जमाना आहे का तुमच्या पायात बेड्या टाकायला. भारतामध्ये तर स्वातंत्र्य आहे त्याचा विश्वास नव्हता पोलिसांना. असं शिवा देऊ लागले सर याचं काय खरं देत त्यामध्ये काही करतात कुठे जातात असं विचारलं सर. मग हे म्हणले सर काय ते बरोबर आहे घटना घडाली तुमच्या गावामध्ये आणि मुलगा जे सर पोलिसाची टीम तिथं आली आणि तुम्हाला त्यांच्यापासून सुटका केली. वाचलं सर वाचून आलं सर तेवढंच आभार आहे सर. कारण त्यामध्ये त्या नांदेड जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब जे पोलीस अधिकारी सर आणि सर हे सगळे डिपार्टमेंट सर त्याचा मी आभार मानतो सर. जय हिंद जय महाराष्ट्र.